बायको, तुम्हाला राणी नावाची आधीपासून बायको आहे. हे लग्नाआधी मला का नाही सांगितले? नवरा, तुला अगोदरच सांगितले होते की. एका माणसाची बायको मेली. शोकसभेत आलेल्या एका मित्राने विचारलं, हे एकदम काय झालं? माणूस, काही नाही रे, चहा पीत होती आणि अचानक. याला अपमान म्हणजे की प्रेम? नवऱ्याने बायकाला विचारलं, तुला हँडसम नवरा आवडतो की हुशार आवडतो? बायको, दोन्हीही नाही. गेम करते वेळी बायकांचे राण, लवकर करा बाहेर दुसरे गिऱ्हाईक वाट बघतात. बाजूवाली परत कधी करायचे? साहेब येतील आता. साली जिजू काही होणार तर नाही ना? बायकोची मैत्रीण, तुमच्या बायकाला कळाल तर. बायको, आहो, पहा व्हिडिओ काय झाले. नातेवाईक, अभ्यास कर, मेहनत कर, प्रगती कर, खूप यशस्वी हो. मुलगा, हो, पण सहन होईल का तुम्हाला? याला म्हणतात किमान शब्दात कमाल अपमान. आई, मला इन्फ्लुएन्सर बनायचं आहे आई. तुझे विचार आम्हालाच पटत नाहीत, लोकांना काय पटणार? संता, हे शेत कसलं आहे? शेतकरी, हे कापसाचे शेत आहे, कापसापासून कपडे बनवले जातात. संता, यात पायजम्याचे रोप कुठले आहे? हे ऐकून शेतकरी वेगुळू पडला. बायकोच्या छळला वैतागलेला नवरा शेवटी आयुष्य संपवायला तिसऱ्या मजल्याच्या कठड्यावर उभा राहतो. उडी मारणार इतक्यात आवाज येतो, अहो ऐकलत का, माझ्या मैत्रिणी आल्या आहेत. जरा येता का? ओळख करून देते. हो, आलोच. पुस्तकांमधील धड्यापेक्षा आयुष्याने लावलेले घोडे माणसाला जास्त अनुभव देतात. काल रात्री मच्छरांनी मला झोपायला दिलंच नाही. मी खिडकी उघडली, मच्छरांना आत येऊन दिलं, मग खिडकी बंद केली आणि पेक्षा जास्त मी बाहेर झोपलो. याला म्हणतात दुसऱ्याला कन्फ्यूज करणे.